हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आज मी वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे। जर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा। मी खूप वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असते। जसं मला पॉसिबल होते तसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। तुमच्या जर कमेंट्स छान छान आल्या आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि तशा प्रकारचा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल। तर आजचा ब्लॉग असणार आहे पावसाळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे कपडे निवडावी किंवा कोणत्या प्रकारे आपण कपडे घालावी जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही। तर पावसाळा हा ऋतू काही जणांना अजिबात आवडत नाही, काही जणांना खूप आवडतं जसं की मला पावसाळा खूप आवडतो कारण पावसामध्ये भिजायला मला फार आवडतं आणि खूप जणांना पावसामध्ये फिरायला किंवा भिजायला खूप जास्ती आवडत असतं। खूप जण ट्रेकिंगला जातात, खूप जण फिरायला पण जातात, काही जण बाहेर पण सारखं ट्रॅव्हलिंगला असतात, काही जण ऑफिसला जातात। तर त्यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये कपडे कशी निवडावी हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि पावसाळ्यामध्ये मला वाटतंय की खूप खूप जास्ती म्हणजे असं किचकट वाटतं काही जणांना, खूप जास्त असं म्हणजे कसं तरी वाटतं चिखल, ती गिजगिज बघून ते असं आवडत नाही काही जणांना। तर त्यांच्यासाठीच हा ब्लॉग असणार आहे। ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। पावसाळ्यामध्ये ना खूप जणांची घाई गडबड चालू असते कारण की छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी, कारण ते गरजेची गोष्ट आहे। पावसाळ्यामध्ये आपण छत्री आणि रेनकोट घेतो कारण पावसाळ्यापासून आपल्याला संरक्षण करायचं असतं। तशाच प्रकारे आपण पावसाळ्यामध्ये जसं की आपण तीनही ऋतूंमध्ये कपड्यांमध्ये असू द्या, मेकअपमध्ये असू द्या किंवा काही इतर गोष्टींमध्ये खानपान असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं बदल करतो तसं आपण कपड्यांमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे आणि हा टॉपिक आजचा ब्लॉग हा टॉपिक ह्याच विषयावर असणार आहे। तर पावसाळ्यामध्ये जसं की ऋतू बदलतो पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तसंच पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कपडे चॉईस केले पाहिजे। छान-छान कपडे यूज केले पाहिजेत। जसं की जास्त करून कॉटनचे कपडे घातले पाहिजेत आणि कॉटनचे कपडे जर जास्त तुम्ही जर वेअर केले तर ते सुकायला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि छानपैकी असं ऑफिस वेअरला तुम्ही जर जात असाल किंवा बाहेर जर तुमचं ट्रॅव्हलिंग जास्त होत असेल तर पावसामध्ये जर तुम्ही भिजला तर ते पटकन सुकून सुद्धा जातात। 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये ते सुकून सुद्धा जातात। त्याच्यामुळे तुम्ही कॉटनचे कपडे वापरू शकता। कॉटनचे कपडे पावसाळ्यामध्ये वापरल्यामुळे आपल्या स्किनला अजिबात रॅशेस होत नाहीत, स्किन खराब होत नाही, शिवाय पिंपल्स वगैरे येत नाहीत। काही जणींना पुरळ वगैरे छोटे-छोटे पुरळ असतात बघा, ते पुरळ पण यायला म्हणजे चालू होतं पावसाळ्यामध्ये। थोडं जरी त्यांना पावसामध्ये ते भिजले तरी पण त्यांना हा त्रास चालू होतो काही जणींना किंवा काही जणांना स्किन इश्यूज असतात त्यांच्यासाठी ही टिप्स खरंच खूप महत्त्वाची आहे। तुम्ही कॉटनचे कपडे यूज करू शकता। ही झाली पहिली टिप्स। तर आता दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, सैलसर कपडे घालायचे। तर सैलसर कपडे म्हणजे काय तर आपल्या अंगाला चिटकून बसणारे कपडे न घालता सैल कपडे वापरावे, म्हणजे एकदम जास्त पण ढगळे नाही, थोडेसे असे सैलसर कपडे वापरायची म्हणजे आपली स्किन जी आहे ती एकदम ब्रीदिंग राहते। कारण आपल्याला जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो ना त्यावेळेस आपण कसं फॅन खाली वगैरे जातो किंवा सैल कपडे घालतो, जास्त पॅक कपडे असले तर ते काढून आपण सैल कपडे घालतो। तशाच प्रकारे पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला सैल कपडे वापरायचे आहेत। सैल कपडे वापरल्यामुळे आपल्या स्किनला सुद्धा फायदा होतो आणि छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, आराम मिळतो। त्याच्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट करू शकता। तर पावसाळ्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तुम्ही पांढरी कपडे पावसाळ्यामध्ये घालणं टाळावी कारण पांढरा कलर खूपच छान आहे, मला देखील आवडतो तो पांढरा कलर, पण पावसाळ्यामध्ये मी अवॉइड करते कारण पावसाळ्यामध्ये चिखलाचे डाग वगैरे पडतात किंवा मग आपण बाहेर वगैरे गेलो, फोर व्हीलर नसेल टू व्हीलर असेल तर टू व्हीलरवर जेव्हा जातो तेव्हा ड्रेसला किंवा साडी जरी असेल तुमची पांढऱ्या कलरची तर त्याला डाग पडतात आणि ते डाग असे असतात, तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यामध्ये कसे डाग पडतात। तर ते डाग जर पडले तर ते जात नाही आणि तो आपल्याला कपडा फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो। त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये व्हाईट कपडे घालणं कधीही टाळावं आणि बाकी इतर ऋतूंमध्ये तुम्ही घालू शकता आणि तुम्ही जर घरात असेल तर तुम्ही घालू शकता व्हाईट कपडे,
पण जास्तीत जास्त करून जर तुम्हाला कलर निवडायचे असतील ना, तर तुम्ही काळा कलर वापरावा, निळा कलर वापरावा, रेड कलर वापरावा. कारण असे कलर जे असतात ना, जर काही डाग वगैरे पडले तरी ते दिसून येत नाहीत, ते खेचून घेतात आणि आपला ड्रेससुद्धा वायाला जात नाही. त्याच्यामुळे असे कलर जर निवडले ना, तर ते आपल्यावरती पावसाळ्यामध्ये छान पण दिसतात. आणि जास्तीत जास्त करून तुम्ही ना फ्लॉवर प्रिंटवाले ड्रेस खरंच घालत जा. पावसाळ्यामध्ये काय होतं ना, पावसामध्ये आपली जी आजूबाजूचा परिसर जो असतो ना, तो सगळा ग्रीनरी ग्रीनरी झालेला असतो. अ, फुलांनी, पानांनी सगळं असा बहरलेला असतो आणि त्याच्यामुळे खूप छान वातावरण असतं. आणि पावसाळ्यामध्ये असे जर फ्लॉवर प्रिंटवाले ड्रेस जर तुम्ही घातले ना, खूप छान दिसतं, उठून दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही फ्लॉवर प्रिंटवाले ड्रेस घालू शकता. खूप खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर तुम्ही शॉर्ट कपडेसुद्धा घालू शकता. शॉर्ट कपडे म्हणजे जे आपले नी लेनच्या खाली जे ड्रेसेस असतात ते तुम्ही घालू शकता. एअरलाईन ड्रेसेस असतात, जसं की स्कर्ट झालं किंवा वन पीस झालं. वन पीस तर किती खूप छान छान आलेले आहेत नी लेनपर्यंतचे. जर तुम्ही ऑनलाईन मागवत असाल तर ऑनलाईन तर खूप छान छान आहे. 1,000 रुपयाच्या आतमध्ये सुद्धा खूप छान छान वन पीस मिळतात, ते पण नी लेनच्या खाली. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की असे कपडे वापरू शकता. मी स्वतः वापरते कारण मला फार आवडतात नी लेनच्या खाली ड्रेसेस घालायला किंवा स्कर्ट घालायला किंवा मग तुम्ही डेनिमचे ड्रेस घालत असाल तर ते सुद्धा खरंच अप्रतिम दिसतात. जसं की आज मी डेनिमचा ड्रेस घातलेला आहे. खूप सुंदर दिसतो, मला खूप आवडतो. आणि डेनिमचा ड्रेस म्हणजे सगळ्या ड्रेसपेक्षा फेवरेट माझा डेनिमचा ड्रेस आहे. आणि डेनिममध्ये जाड कपडा अजिबात सुद्धा येत नाही. घ्यावा तसा कपडा असतो. ऑनलाईन तुम्ही जसं मागवू शकता तसं आहे. ऑफलाईन सुद्धा आहे. तुम्हाला जसं घ्यायचं आहे तसं ते भेटू शकतं. तर मी हा ऑनलाईन घेतलेला होता आणि ह्याचा कपडा आहे ना, अ, पातळ कपडा आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असा मीडियम कपडा आहे आणि पावसाळ्यामध्ये घातलं तरी कम्फर्टेबल आहे. आणि आपण कुठे बाहेर जर जात असू फिरायला किंवा भाजीला वगैरे किंवा कुठेही जात असेल ना, तरी हा डेनिमचा ड्रेस आहे ना, खूप खूप कम्फर्टेबल वाटतो मला. कारण खूप खूप छान आहे. त्याच्यामुळे मला पर्सनली हा ड्रेस खूप आवडतो. त्याच्यावरती मी हा जो काळा टी-शर्ट आहे, फुल हँडचा आहे. तुम्ही शॉर्ट हँडचे सुद्धा तुम्ही घालू शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घालू शकता. तर मी फुल हँडचे घातलेले आहेत आणि मला ना पर्सनली ब्लॅक कलर खूप आवडतो. त्याच्यामुळे ब्लॅक कलरचे खूप टी-शर्ट आहेत माझ्याकडे. ड्रेसेस पण खूप आहेत. तुम्ही पाहिलेलेच आहेत ब्लॉग्समध्ये. मला ब्लॅक कलर प्रचंड आवडतो आणि त्याच्यामुळे तुम्ही असे ड्रेसेस वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल. आणि व्हाईट कपडे घातल्यामुळं काय होतं ना, की जेव्हा पावसामध्ये आपण भिजलो जातो ना, त्यावेळेस अ, म्हणजे ती कपडे किंवा तो कपडा आपल्या अंगाला चिटकला जातो आणि चिकटल्यामुळे जे आपण आतमध्ये जे कपडे घातलेले असतात ना, ते काय बोलतात त्याला, आरपार दिसू लागतात. त्याच्यामुळे मग ते चांगलं वाटत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पांढरी कपडे अव्हॉइड करा आणि अशी कपडे निवडा, की पावसाळ्यामध्ये छान पण वाटेल आणि छान दिसेल पण. तर मी तशाच प्रकारचे ड्रेसेस निवडत असते. आणि जर तुम्हाला ह्या ड्रेसची लिंक हवी असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. त्याची लिंक मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे, तर आपल्याजवळ आहे ना, आपण स्कार्फ ठेवला पाहिजे. तर स्कार्फ कशासाठी? कधी-कधी काय होतं ना, आपण पावसामध्ये भिजतो आणि पावसामध्ये भिजल्यानंतर आपल्याला खूप खूप असं गर्दीमध्ये असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर अनकम्फर्टेबल वाटतं. जेव्हा स्कार्फ आपल्याजवळ असतो ना, त्यावेळेस खूप खूप कम्फर्टेबल वाटतं. म्हणून मग स्कार्फ आपल्याजवळ ठेवावा आणि उपयोगी येतो तो, प्रत्येक वेळी उपयोगी येतो. त्याच्यामुळे मी माझ्याजवळ एक स्कार्फसुद्धा ठेवत असते. तर त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची चपला वापरू शकता? पावसाळ्यामध्ये तुम्ही जास्त अशा आपण कोणताही ड्रेस जर घालत असेल ना, त्याच्यावरती चालताना मागच्या दिशेने जेव्हा ड्रेसवरती चिखल उडतो ना, तशा टाईपच्या चप्पल्स न वापरता तुम्ही पावसाळ्यामध्ये प्लास्टिकच्या चप्पल्स वापरा. त्या खूप कम्फर्टेबल पडतात आणि छान पण वाटतात. त्याच्यामुळे तुम्ही अशा चप्पल वापरू शकता. तर आता पावसाळ्यामध्ये अजून एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगते. पावसाळ्यामध्ये मेकअप करताना जास्त पण मेकअप करायचा नाही, कारण पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे आपली स्किन चिपचिपी होते आणि स्किन जास्त अशी चिकट झाली ना, की स्किनवरती खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. रॅशेस येतात, स्किन रेड पडते, पिंपल्स येतात.
त्याच्यामुळे ना स्किनची काळजी जास्तीत जास्त करून पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त घ्यावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये मेकअप जास्त लावणं टाळा आणि लावायचा झाल्यास वॉटरप्रूफ जे मेकअपचे प्रोडक्ट्स असतात ते प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता आणि मेकअप छान छान करू शकता आणि छान छान दिसू शकता. तर ह्या अशा भरपूर काही टिप्स मी पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि कपड्यांच्या बाबतीत तर मी फार शौकीन आहे. मला फार कपडे आवडतात. एक वेळ मला दागिने आवडणार नाही, पण मला कपडे फार आवडतात. कपडे वेगवेगळ्या प्रकारची स्टायलिंग करायला खूप आवडतं आणि मी करतेही. मला आवडतातही आणि छान वाटतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकीनेच आयुष्य एकदाच आहे आपल्याला. प्रत्येकीने आपापल्या लाईफमध्ये, आपापल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही केलीच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आणि आता तर खूप छान असा पाऊस पडतोय बाहेर फिरायला, आणि ते पण सेफली जागेवर फिरायला गेलं पाहिजे. सेफली जागेवर फिरायला गेल्यानंतर खूप छान वाटतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की आपण जाऊ शकतो, जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथे. तर तुम्ही जाऊ शकता आणि पावसाचा आनंद घेऊ शकता. आणि ह्या जर सगळ्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही जी कपडे घालाल ना, ती खूप छान सुंदर सुद्धा दिसू शकतात आणि खराब देखील होणार नाहीत. तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे तुम्ही कपडे निवडा की जेणेकरून दुसरे जे लोक आहेत ना, ते पण आपल्याकडे म्हणजे अट्रॅक्टिव्ह होतील आणि ते पण आपल्याला विचारतील की कुठून घेतला ड्रेस. तर अशाच प्रकारे तर तुम्ही ड्रेसच्या बाबतीत नक्कीच ही गोष्ट करू शकता. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा साधा, सिंपल आणि छोटासा ब्लॉग होता, पण खूप खूप हेल्पफुल होता. जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपले व्ह्यूज खूप कमी जात आहेत. व्ह्यूज वाढल्या पाहिजेत. तर व्ह्यूज नक्की वाढल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. तर भेटूया अशाच नवीन टॉपिकमध्ये. आणि तुम्हाला जर अजून कोणते टॉपिक जर सुचत असतील तर ते मला नक्की सजेशन करा. तर तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. तर चला आता मला रजा द्या. तोपर्यंत बाय बाय.